सोमवारी नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्टेशन आणि वाशी रेल्वे स्टेशन दरम्यान एका इनोव्हा कारमध्ये एक हात लटकलेला दिसला। त्यानंतर शहरात अपहरण आणि हत्येचा अफवा पसरल्या। व्हिडिओ व्हायरल होताच नवी मुंबई पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली। रात्री 11 वाजताच्या सुमारास जेव्हा सर्व लोक नवी मुंबई पोलिसांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की ते एक रील बनवत आहे। त्यानंतर पोलिसांनी मोटार वाहन कायदा 184 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्या सर्व लोकांवर कारवाई केली। चौकशी दरम्यान त्या लोकांनी सांगितले की ते लॅपटॉप विकतात आणि ते लॅपटॉप विकण्यासाठी प्रमोशनल रील करत होते। तर सहाय्यक पोलीस आयुक्त अजय लांडगे यांनी सांगितले की घटनेच्या वेळी मिनहाज शेख इनोव्हा चालवत होते आणि त्यांचा एक मित्र हात बाहेर काढून डिकीमध्ये पडला होता आणि त्याचे इतर 2 मित्र मागे मोटारसायकलवरून रील बनवत होते, ज्यामध्ये शेवटी पडलेली व्यक्ती म्हणते, तुला भीती वाटते का? मी लॅपटॉप विकतो आणि माझे वाशीमध्ये एक दुकान आहे। अजय कुमार लांडगे म्हणाले की त्यांच्या मोबाईलमध्ये काहीही चुकीचे आढळले नाही, परंतु वाहतूक नियमाचे उल्लंघन करून गाडी चालवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मी नवी मुंबईतील तरुणांना आवाहन करतो की असे व्हिडिओ बनवू नका जे लोकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवतील आणि हिंसाचार घडवतील। संध्याकाळी 8:45च्या सुमारास सानपाडा पोलीस स्टेशनला एक मेसेज आला की एका पांढऱ्या इनोव्हा कारमधून डिकीमधून एक हात बाहेर असलेली एक गाडी रस्त्यावरून चाललेली आहे आणि संशयास्पद आहे, मृतदेह असू शकतो, असं एका नागरिकाने आम्हाला कळवल्यानंतर पोलीस इमिजिएटली क्राईम ब्रँच आणि सानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस ऍक्टिव्हेट झाले त्या गाडीचा शोध घेण्यासाठी। ती गाडी जी आहे तिच्या नंबरवरून तिचा मालक मुंबईमधील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं। त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर माहिती मिळाली की ती गाडी मिनाज शेख नावाच्या एका कोपरखान्याला राहणाऱ्या व्यक्तीने घरी एक लग्न असल्याने त्यासाठी ती 2-3 दिवसापूर्वी आणलेली होती आणि त्या गाडीमध्ये तो, त्याचा भाऊ, त्याचा भाचा आणि मित्र असे 4 जण त्या गाडीतून एक रील बनवत होते। गाडी मिनाज स्वतः चालवत होता, त्याचा एक सहकारी गाडीच्या डिकीमध्ये झोपून हात बाहेर काढलेला होता आणि 2 जण मोटरसायकलवरून पाठीमागून रील्स त्याचं तयार करत होते। त्यामध्ये ते शेवटी असं आवाहन करतात की डर गए क्या तुम लोग, मैं तो लॅपटॉप का बिझनेस करता हूँ, मेरा लॅपटॉप का शॉप है, उसमें आ जाओ, अशा प्रकारचं एक रील्स ते तयार करत होते। यांना 2 तासाच्या आत सानपाडा पोलीस स्टेशनचे अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक आहेत, त्यांच्या पथकाने ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे सखोल चौकशी केली। अशा प्रकारे ते रील्स करत होते तयार, हे त्यांच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ मिळून आला। त्यांचा कुठलाही गैरहेतू त्यामागे नव्हता, परंतु गाडी ते जे चालवत होते आणि रील्स करत होते त्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे गाडी चालवली ते निष्काळजीपणे चालवली, बेदरकारपणे चालवली, म्हणून त्या चालकाविरुद्ध मोटार व्हेकल ऍक्ट 184 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे। त्या सर्वांचं जुनं काही रेकॉर्ड नसल्याने त्यांना वॉर्निंग देऊन सोडून दिलेलं आहे। आणि यानिमित्त मी नवी मुंबईतील जनतेला, विशेषतः तरुणाईला आवाहन करू इच्छितो की अशा प्रकारचे रील्स ज्यामुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल असे रील्सच काय, अशा प्रकारचं कुठलंही ऍक्टिव्हिटी डिजिटल मीडियावर करू नये आणि इनफॅक्ट डिजिटल ऍडिक्शन पासून तरुणाईने दूर राहावं अशी नवी मुंबई पोलिसांतर्फे मी त्यांना आवाहन करतो।